नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. सध्या एक मुद्दा जो आहे, जो चर्चेला जातोय रस्त्यावरून, समाज माध्यमांवरती आणि घराघरांमध्ये त्याची चर्चा सुरू आहे. तो मुद्दा म्हणजे 1 मे पासून जो परवाने रद्द होणार आहेत. रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांचे असं म्हटलं जातंय, तर त्यावरून बरंच वादंग निर्माण झालेला आहे. त्याबद्दलच चर्चा करण्यासाठी आपण आलो आहोत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे. नमस्कार सर. सर, आपल्याला कायम दिसलेले आहेत, की प्रत्येकाच्या पाठीशी आणि अनेक मुद्द्यांना धरून त्यांनी बऱ्याच समाजांना पाठिंबा दिलेला आहे. सध्यासुद्धा बऱ्याच आपण बघतोय, की अनेक टीव्ही चॅनल्सवरती ते गेलेले आहेत आणि एक बाजू ते लावून धरत आहेत. तर काय नेमकं त्यांचे विचार आहेत या मुद्द्याला धरून ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर, सध्या जे सांगितलंय आपल्याला परिवहन मंत्र्यांनी, की असा-असा नियम लागू केला जाणार आहे. तर सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायला आवडेल, की असं शक्य आहे का संविधानिक रित्या? अगोदर नियम तर आणा, नंतर लागू करा. नियम आधी बनलाच नाही म्हणजे एक वात्र टीका आहे. कोणत्या समाजाला हे करायचं नाही. बाजारात तुरी म्हणजे बाजारात तुरी आहे. तुरीची डाळ असते ना, ते बाजारात तुरी. आणि नवरा बायकोला मारी, घटकी पातळ घटकी पातळ. नवरा बायकोला काय म्हणतो? नवरा म्हणतो घट करतीस डाळ की पातळ करतीस डाळ. अरे पण ती डाळ कुठे आहे? तर ती बाजारात आहे. म्हणजे बाजारात तुरी, नवरा बायकोला मारी, घटकी पातळ घटकी पातळ घटकी पातळ. तसं आमच्या परिवहन मंत्र्यांचं झालंय हो. आम्ही गुराखी साहित्याचे अभ्यासक आहेत. गुराखी साहित्य एक मोठं साहित्य आहे. त्या साहित्यामध्ये अशा प्रकारचं आमचं शिक्षण झालेलं आहे की कायदा अगोदर आला, त्याच्यानंतर अंमलबजावणी. आता कायदाच नाही आणि अंमलबजावणीला निघाला. त्याच्यामुळं हे सगळं काही राजनैतिक स्वतःच्या बडेजाव, स्वतःचा व्यक्तिगत काहीतरी मी वेगळं करतो, आविर्भावाचा भाग आहे. याला काही संविधानाची जोड नाही. संविधानामध्ये आणि आपल्या शक्तीमध्ये इंडिया इज माय कंट्री. ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. टू माय कंट्री, फॉर माय पीपल्स. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतली बाब आहे. ही शपथ याला प्लेज म्हणतात. ये हर हिंदू को भी बोलना पड़ती है, हर मुसलमान को भी बोलना पड़ती है, हर सिख को बोलना पड़ती है, हर ईसाई को बोलना पड़ती है, हर बौद्ध को बोलना पड़ती है. क्योंकि भारताच्या संविधानाचं जर मातृत्व कुठं असेल, पितृत्व कुठं असेल, तर ते सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या विचाराचं आहे. म्हणून कॉन्स्टिट्यूशनची जर समजा तुम्ही विचारलं, ज्युरिस्प्रुडन्स म्हणतात, ते काय आहे? तर सिद्धार्थ गौतम बुद्धाचे विचार आहेत. समता, बंधुत्व, हे विचार आहेत. त्याच्यामुळे या विचाराला फारकत घेऊन प्रताप सरनाईक इन विचारों से बडे नहीं है. या देशात 2 क्रांतिकारी नेते आहेत कामगारांच्या बाबतीत. संविधान निर्माते म्हणून तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशाचं पिल्लरच आहे. या देशाचं लाईफ डॉक्युमेंटच आहे तयार केलेले ते. परंतु कामगारांच्या हितासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत त्यांच्या सोबत सुद्धा काही काळ असलेले दत्तोपंत ठेंगडी, मान्यवर दत्तोपंत ठेंगडी, या दोघांचे विचार म्हणजे बाबासाहेबांच्या नंतर ते जनसंघात गेले, तो त्यांचा प्रवास आहे. परंतु या दोघांच्या मध्ये जे कामगारांच्या पूर्ण हिताचं सौख्य आहे ते दिसून येते. ते कम्युनिस्टांच्या राजकारणात कधी दिसलं नाही. लक्षात घ्या, काँग्रेसांच्या राजकारणात कधीच दिसलं नाही. परंतु ह्या 2 नेत्यांच्या विचारात आहे. आणि आमची लढाई परिवहन मंत्री विरुद्ध ऑटो रिक्षावाला नाही आहे. परिवहन मंत्री यांचे चुकीचे जर मार्ग असतील तर ते विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्याचबरोबर मान्यवर दत्तोपंत ठेंगडींचे विचार, अशी ती लढाई आहे. त्याच्यामुळे जीत उन्हीं की होगी जो संविधान के साथ चलेगा, जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के साथ चलेगा, जो जिस तरह से इस देश की धरा ज्या विचाराने हे झालेली आहे त्याच आधारावर कायदे चालू शकतात, कायदे बनू शकतात. त्या विचाराला फारकत घेऊन, संविधानाला फारकत घेऊन कोणताच कायदा बनू शकत नाही. कायदाच नाही तर त्या कायद्याची म्हणजे हे कशी म्हणजे त्या कायद्याचा उत्तराधिकार कसा असू शकेल? असंच आहे. तुम्हाला सांगतो, लोकांमध्ये पॅनिक आहे.
लोकांमध्ये पॅनिक करण्याची जी सिस्टम आली ना ती मला खूप वेदनादायी वाटते. कारण ह्युमॅनिटेरियन आहे मी. मानव अधिकाराच्या पुढे गेलोत आता आपण, मानवतावादी झालोत आपण, अधिकाराच्या पुढे जाऊ. जे गोष्टीच अस्तित्वात नसतात त्या गोष्टीवर आपण लढत बसतो. ज्या गोष्टीचं सत्य नसतंय त्या गोष्टीवर आपण लढत बसतो. उदाहरणार्थ तुम्ही वर्गीकरणाचं एका मी तुम्हाला 30 सेकंदात ह्याला जोडून सांगतो. जसं प्रताप सर नाही कायदा नाही आणि अंमलबजावणी, तसं उपवर्गीकरणामध्ये सुद्धा एक जो वर्ग आहे त्या वर्गाचे सबक्लास, त्याच्यासाठी देवदेवता, भाषा, ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या लागतात. एका होमिजिनियस क्लासमध्ये म्हणजे ओबीसी मध्ये तसं होऊ शकते. पण मार, मांग, ढोर, चमार हे एवढेच आहेत का? नाही. बौद्ध महार मध्ये सुद्धा अंधवन, लाडवण, सोमस, बावगे, बावणे असं म्हणजे वेगवेगळे हे आहेत. त्याच्यानंतर मातंग भावांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे वेगवेगळ्या जाती आहेत. तर ह्याच्यामध्ये उपवर्गीकरण कोण करणार? तर न्यायमूर्ती बदर करणार का? न्यायमूर्ती बदर कोण आहेत? ते का मागासाहेब आहेत का? ते मागासाहेब नाही. त्यांचा रिपोर्ट कायदा आहे का? तर कायदा नाही. बरं, सन्माननीय महाराष्ट्र शासनाला आपणच निवडून दिलेलं सरकार असते, अधिकार आहे का सूचीमध्ये बदल करायचा? अनुसूचित जातीचे वर्गीकरण करून बौद्धांना एवढ्या जागा, मातंग भावांना एवढ्या, चर्मकार भावांना एवढ्या, अशा अधिकार आहेत का? ते ओबीसींसाठी आहेत. जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री या केसमध्ये सुप्रीम कोर्टात ज्यावेळेस मराठा आरक्षण हरलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाच्या अनुषंगानं जयश्री पाटील क्रांतिकारी निर्णय होता. त्याच्यानंतर जो आहे निर्णय म्हणजे पार्लमेंटनी 105वी घटना दुरुस्ती केली. ती कुणासाठी केली? तर ती ओबीसींसाठी केली. एससी एसटीचा पूर्ण अधिकार पार्लमेंटचा आहे. बदर पार्लमेंट आहेत का? न्यायमूर्ती बदर हे मागासाहेब आहेत का? त्याच्यामुळे ज्या गोष्टीच म्हणजे अस्तित्वात नसतात त्याच्यावर फार जास्त चर्चा होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय कायदा अगोदर बघा, कायदा हे मानवते विरुद्ध आहे का ते बघितलं पाहिजे, तो बेसिक स्ट्रक्चर संविधानाच्या विरुद्ध आहे का ते बघितलं पाहिजे. रिक्षेवाल्याचा असो की उपवर्गीकरणाचा असो, घबराने की जरूरत नहीं है. ना तो बदर कानून बदल सकते हैं, ना राज्य सरकार को वैसा कोई अधिकार मेरी नजरिए से. म्हणजे मी एक लॉचा विद्यार्थी, डॉक्टरेट म्हणून एक विद्यार्थी सामान्य म्हणून सांगतो, तसा अधिकार नाही. नम्रपणे सांगतो, सरकारला तसं करताच येऊ शकत नाही. दुसऱ्या बाजूला रिक्षावाल्यांना कोणी त्रास देऊ शकत नाही. किसी क्या किसी हर माँ को अपने बहन को बहुत अच्छा, सबको हम सड़कों पे समझते हैं, लेकिन हमारे रिक्शा वालों को अगर से किसी ने माँ बहन पे गाली दी तो हम बर्दाश्त नहीं करेंगे. राज ठाकरेंच्या पोरांनी सांगितलं मारा ऐकलं जाणार नाही, मार खाल्ला जाणार नाही. तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. त्या काळामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एका चांगल्या हिताच्या कारणासाठी जी लढाई चाललेली होती, म्हणजे मतदारसंघाच्या बाबतीत मागासवर्गीयांच्या, अनुसूचित जातीच्या, तिथे त्यांची म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये म्हणजे ते जर झालं असतं तर आज पार्लमेंट वेगळी दिसली असती. आज अनुसूचित जाती जमातीचे लोक वेगळ्या स्तरावर गेलेले दिसले असते, सत्तेत वेगळा वाटा दिसला असता. परंतु बाबासाहेबांची हत्या, वैचारिक हत्या ही बॅरिस्टर एम के गांधीजींनी त्या काळात केली. आणि आता जर परत तशा प्रकारची हत्या कष्टकऱ्यांसाठी त्या विचाराची होणार असेल तर हे सहन केलं जाणार नाही. कारण हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रभू श्री रामांच्या विचारावर चालणारा देश आहे. परिवहन मंत्री जे आपले आहेत प्रताप सरनाईक, ते ज्यावेळी मीरा भाईंदरमध्ये गेले होते तर त्यांनी गुजरातीला धरून एक वक्तव्य केलेलं होतं जे त्यावेळी खूप गाजलेलं. आणि आता अचानक असं काय झालं असेल की त्यांनी हा निर्णय घेतला असावा? काय या मागचं एक राजकारण असू शकतं? हा, या मागचे दोन गोष्टी आहेत. परिवहन मंत्री नुसतं गुजरातीच्या बाबतीत त्यावेळेस बोलले नव्हते, तर त्यांचा कितीतरी चॅनल्सवर व्हिडिओ आहे. ते म्हणत होते की हिंदी अब बोली भाषा बन गई है, मीरा भाईंदर की बोली भाषा हिंदी बन गई है. और जब त्या एरियामध्ये जात होते तर ते ऑटोमॅटिक त्यांच्या तोंडून हिंदी निघते असं ते बोलले होते. नॅचरली. जर ही गोष्ट जर असेल तर मग आता काय आहे? तर मला वाटतं की आता असं आहे की माननीय मंत्री प्रताप सरनाईक यांचा पाय कुठेतरी खोलात जात आहे. खोलात जाते की काय आणि म्हणून लोकांना दुसरीकडे कुठेतरी भावनिक याच्यामध्ये गुंतवायच्या त्या प्रयत्नात होते. परंतु त्यांचा तो प्रयत्न फसला. माननीय त्यांचे पुढारी एकनाथ शिंदे साहेब
हे दिल्लीला कायम राष्ट्रीय प्रश्नांवर बोलत असतात. मग ती लँडस्लायडिंग असो की काश्मीरचा मुद्दा असो, अनेक मुद्द्यांवर ते बोलत असतात. म्हणजे त्यांना नॅशनल पॉलिटिक्स करावं असं वाटते. मग तिथं प्रताप सरनाईकचा मुद्दा त्यांना राष्ट्रीय स्तरावरल्या राजकारणात मागे नेईल की पुढे नेईल हे शिंदे साहेबांना बऱ्यापैकी माहिती आहे. आणि त्यामुळं प्रताप सरनाईकांची गोची झाली. पण आता ही गोची सांभाळता सांभाळता प्रताप सरनाईकांचं काय झालं, तर प्रताप सरनाईकांनी ऑफ सीझन मध्ये राज ठाकरे सारख्या व्यक्तींना, राज ठाकरे सारख्या प्रवृत्तींना एक ऑफ सीझन वर्क करून दिलं. आणि त्याच्यातून शिवसेना शिंदे साहेबांची मोठी होण्याऐवजी त्यांनी लायसन्स दिलं राज ठाकरेच्या त्या टार्गेट पोरांना की भाषेच्या नावावर अपमानित करणे, भाषेच्या नावावर पडताळीत करणे. आणि मला असं वाटतंय की जिथं कायदाच नाही तिथं तुम्ही हिंसा करू शकत नाही, तुम्ही आम्हाला दंड करू शकत नाही. चॅलेंज करतो आवाज इंडियाच्या माध्यमातून, एक साधा बैच, एक साधा लाइसेंस परिवहन मंत्री ने खुद के हक के अंदर साइन करके रद्द करके बताना. आवाज इंडिया के माध्यम से प्रताप सरनाइक जी, आप जिस तरह से व्यक्त होते हो कि लाइसेंस और बैच रद्द होगा, आपके दस्तखत से एक लाइसेंस और एक बैच रद्द करके बताइए. तुम भूल चुके हो, तुम लेजिस्लेचर हो, तुम एग्जीक्यूटिव नहीं हो. जैसे माध्यमों को, मीडिया को स्वतंत्र अस्तित्व दिया है, जैसे बाबा साहब के कानून ने न्यायपालिका को स्वतंत्र कहा है, उसी तरह से एग्जीक्यूटिव डोमेन में स्वतंत्रता है. तुम कहोगे लाइसेंस और बैच रद्द कर दो, जो आरटीओ वाले भाई है, जो कष्टकरी है, जो अफसर है, आला अफसर है, वो कहेंगे कानून में प्रावधान लाओ. कानून ही नहीं है, प्रावधान ही नहीं है, तो तुम एक भी बैच रद्द नहीं कर सकते हो. और ऐसा होता है क्या कि डायरेक्ट कभी तुमको नोटिस देनी पड़ेगी, तुम्हारा लाइसेंस लेंगे, उसमें हमारी बात होगी, कोर्ट में शिकायत दर्ज होगी, कोर्ट में पूछा जाएगा. और तुम कौन होते हो भाषा की टेस्ट लेने वाले? तुम रोकोगे, बोलोगे, समझ लो आप मराठी हो बात करने वाली, और रक्षे वाला भाई मेरा गुजराती है, या मेरा रक्षे वाला भाई हमारा भोजपुरी है, बिहार छत्तीसगढ़ से है, और तुम बोलोगे भैया चलो, तो क्या बोले, अरे जी आप मराठी में बोलो, वो रक्षा वाला भाई बोले क्या? जो पैसेंजर है वही नहीं बोलना चाहिए, क्योंकि बंबई और जो एमएमआरडी रीजन है ना, ये बहुभाषिक है. ये आर्थिक राजधानी किसे कहते हैं? प्रताप सरनाईक जी, राजधानी का मतलब डिक्शनरी में देखिए ना. राज्य एक संकल्पना तो है ही, लेकिन भारत की राजधानी जो है दिल्ली है, और भारत के अर्थ की राजधानी ये बंबई है. तो ऑब्वियसली इसको उस नजरिए से देखना चाहिए, उस सोच से देखना चाहिए. अपनी सोच बहुत छोटी करके देख रहे हैं, बहुत छोटी करके देख रहे हैं, और संविधान ऐसी छोटी सोच का कोई संरक्षण नहीं करता है. इसलिए डंके की चोट पे मेरे किसी भी रिक्शे वाले भाई को कोई तकलीफ नहीं होगी. यह हम पूरे बुनियादी तौर पे संविधान की ताकत से बता रहे हैं. तुम्हाला पर्सनली असं वाटतं का की मराठीचाही प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि त्यासाठी मराठी माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे? कारण तुम्ही स्वतः एक वाक्य असं म्हणालात की कुठेतरी मराठी लोकच जाऊन विचारतात आणि हिंदीमध्ये बोलतात, तर समोरचा जो आहे तो त्याला प्रत्युत्तर तसंच देणार. यावर म्हणजे काय मत आहे तुमचं एक्झॅक्टली? संविधान का है ना बताएंगे हम तुम्हें भी मेम साहिबा. संविधान के सूची में भाषाएं होती है, वो भाषाएं सिर्फ और सिर्फ किसी के मालकाना नहीं होती. मराठी भाषा देशाची सुद्धा भाषा है. पाली भाषा देशाची है, देश की भाषा है. मराठी भाषा देश की भाषा है. तमिलनाडु में अगर से कोई कहे मैं तमिल हूं लेकिन मैं मराठी बोलूंगा, क्या तुम रोकोगे? ये देश की भाषाएं हैं. ये राज ठाकरे के मालकाना भाषा नहीं है. रजिस्ट्री नहीं करवाई उन्हें स्टैंप रजिस्ट्रेशन करके. मराठी का किसी ने तिरस्कार किया नहीं है. भाषाएं प्यारी है. आजकल लोग पाली कितनी पढ़ रहे हैं आप देखो. आप अगर से बस्तियों में जाके देखोगे तो कई जगहों पाली बच्चे आजकल पढ़ रहे हैं. कई जगह संस्कृत पढ़ रहे हैं, कई जगह विभिन्न भाषाएं पढ़ रहे हैं. अंग्रेजी स्कूलों में तो और विदेशी भाषाएं भी पढ़ रहे हैं बच्चे. भाषाओं से किसी की हरकत नहीं है. एक रिक्शे वाला बताइए मुझे, एक मेरा रिक्शे वाला भाई, रिक्शे वाले साहब कहते हैं, हम रिक्शे वाला बोलो तो हमें पसंद नहीं आता. सर कहते हैं ना, जब जापान में जाते हो तो विदेशों की बात कर रहे हैं ना मंत्री, तो हमने मंत्री को फिर भी हमने सुनाया
कि मंत्री जी अगर तुम विदेश का उदाहरण दे रहे हो तो विदेश में जो टैक्सी चलाते हैं उन्हें सर कहा जाता है, हमारे रिक्शे वाले भाई को भी सर कहो या साहब कहो या साहब कहो। कहने का मतलब यह है कि जो आज की तारीख में जो हक जो रिक्शे वाले भाई के साथ है, वो हक को जो है ना तो क्या कहते हैं ये मंत्री प्रताप सरनाईक जी इसे गलत ठहरा सकते, ना तो कोई ताकत रिक्शे वालों के साथ कोई गलत नहीं कर सकती। और आने वाले 5 तारीख से या 1 तारीख के बाद हम अपनी मर्जी से रिक्शा बंद नहीं रख रहे हैं, हम खड़े रहेंगे। हम पे अगर से अत्याचार नहीं करोगे, हम पे जुल्म नहीं करोगे तो हम काम करेंगे, क्योंकि जुल्म के आगे तो लड़ना होता है ना, कानूनन लड़ना होता है ना। अगर नहीं करोगे तो जैसे पहले चल रहा था वैसे चलेगा। लेकिन मुझे आवाज इंडिया के माध्यम से कहना है कि प्रताप सरनाईक कुछ तो भी और बातें बनाएंगे और खुद को पीछे ले जाएंगे और कहेंगे समय दे दिया। और ये चीजों में प्रताप सरनाईक पटाईत है। कारण हे शक्यच नाहीये कुठेतरी, त्यामुळे असं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट ही की तुम्ही जे ऑटो रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांच्याशी जवळीक आहे तुमची, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात, तर त्यांचं एकंदरीत काय म्हणणं आहे या मुद्द्यावरती? ते तिरस्कार करत नाहीत कोणत्याच भाषेचा. म्हणजे उदाहरणार्थ भोजपुरी ते छानच बोलतात, गुजराती छानच बोलतात, मराठी समजू शकतात आणि 10 लाईन बोला हे म्हणणारे हे कोण? प्रताप सरनाईक कोण? 10च लाईन शिकल्या पाहिजे, 10 लाईन शिकल्या पाहिजे. प्रताप सरनाईक कोण? त्याच्यामुळे मला असं वाटतंय की हे सगळं काही गोड बंगाल जे आहे कन्फ्यूज स्टेटस ठेवायचं आणि त्यांचे काहीतरी उल्लू सरळ करून घ्यायचे होते. त्यांना देशामध्ये एक प्रताप सरनाईक नावाचा माणूस आहे हे मला वाटतं स्वतःला सांगायचं होतं देशात, आणि त्या पब्लिसिटी पोटी त्यांनी हे सगळं गडबड केली असावं किंवा त्यांचा पाय कायदेशीर कुठेतरी खोलत गेला असावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की सरकार असंही काही करू शकत होतं की त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, पण तसं सगळं काही केलं गेलं नाहीये. हे एक प्रकारचं म्हणजे त्यांना अल्टिमेटम दिल्यासारखं झालेलं आहे. एक एक रिक्षा चालक जे होते त्यांनी असं म्हणालेलं की आम्ही शिकू, पण त्यानंतर आम्हाला काय मिळेल? तर काहीतरी त्यांना असं सांगण्यापेक्षा की तुमचे आम्ही परवाने रद्द करू, यापेक्षा तुम्ही जर शिकलात तर काहीतरी हा फायदा होईल, असंही काहीतरी समीकरण राखता म्हणजे पॉसिबल होतं का? काय वाटतं तुम्हाला यावरती? प्रताप सरनाईक माननीय हाईकोर्ट से बड़े हैं क्या, या ट्रांसपोर्ट कमिश्नर हाईकोर्ट से बड़े हैं? 2017 मध्ये स्पष्टपणे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की परमिट साठी मराठी भाषेची सक्ती होऊ शकत नाही. मराठी भाषेची सक्ती होऊ शकत नाही. 2017 मध्ये ते सर्क्युलर रद्द झालेलं आहे. हायकोर्टाला पुढे जाऊन तुम्ही आता म्हणणार नवीन कायदा आणून तर बघा कायदा तुम्ही आणलेला खोटा कायदा टिकतो का भारताचं संविधान कष्टकऱ्यांचं संरक्षण करतं, हे दोन्ही बघा. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की तुम्ही जे म्हणताय की भाषा म्हणजे शिकणं, तुम्हाला सांगतो IAS नावाचे कलेक्टर असतात, IPS म्हणजे DCP असतात. ही जी पद आहेत हे ज्यावेळेस अपॉइंट होतात त्या राज्यामध्ये 5-5 वर्ष भाषा शिकण्यासाठी दिले जातात. 5 वर्ष, कितीतरी परीक्षा. और हमरे रिक्शा वाले भाई को बोल रहे हो कट ऑफ डेट दे दी है आणि म्हणे 1 तारीख को मराठी नहीं बोलोगे तर म्हणे तुमचा बॅच आम्ही रद्द करून टाकू. किसे धमकी दे रहे? ये धमकी उनकी नहीं चले. आणि एक गोष्ट असं की तुम्ही IPS IAS बद्दल बोलताय, तर तो एक शिक्षित वर्ग असतो आणि चालकांचं बघायला गेलं तर ते फारसे शिकलेले नसतात. जर त्यांना इतकीच शिक्षणाची गोडी असती तर ते या व्यवसायात नसते. हे सुद्धा कुठेतरी म्हणजे दुर्लक्षित केलं गेलंय असंही वाटतंय का? हा जो अल्टिमेटम दिला गेलाय तर त्यामध्ये याची जाणीवच नाही राखली गेली आहे की ऑलरेडी ते कमी शिकलेले असतात. मग त्याच्यावरती आपण असं कसं अपेक्षित करू शकतो की 1 तारखेपर्यंत त्यांना शिक्षण घेता आलं पाहिजे आणि त्यांनी अगदीच असं अस्खलितपणे मराठी बोलायला हवं? तर कुठेतरी हे चुकीचं आहे ना. भाषाचं शिक्षण कसं असतंय? भाषण, संभाषण, वाचन, लिखाण, यासाठी कुठेच पुढाकार नाही घेतला गेला सरकारच्या माध्यमातून. नाही, हे कसं होतंय? हे पुढाकार घेणारे कोण सांगतो तुम्हाला मी. आई अगोदर भाषा शिकवते, कोणती भाषा असेल, दाई, त्याच्यानंतर अंगणवाडीची शिक्षिका,
मदतनीस, प्राथमिक शिक्षिका, ते म्हणतात ना, लेकरू एक पिठाचा गोळा असते, त्याला आकार देणं हे ह्या व्यक्तीचं काम असतं, आईच्या पोटातून जन्म घेतल्याच्या. आता ज्यांचे वय 70 वर्ष 60 वर्ष, ज्यांचं सगळं पुढे निघून गेले, 18 वर्षाच्या वर आहेत, त्यांना तुम्ही अल्टिमेटमच्या तारखेनं कुठे शिक्षण होत असते का? शिक्षण हा करार नाही आहे. शिक्षण हा करार नाही, करार नाहीये, ते दिहाडी करार नाहीये. तो शिक्षण हे नैसर्गिकपणे एका विशिष्ट पद्धतीनं म्हणजे आत्मसात करण्याचं तंत्र आहे. आणि आत्मसात करण्याचं तंत्र आर्टिफिशियली बुद्धीच्या माध्यमातून इंजेक्शन लगा दिया, ब्रेन में भाषा चला गया, इंजेक्शन लगा दिया, ब्रेन में भाषा चला गया, असं होतंय का? हा, असं होत नाही. त्याच्यामुळे हे सगळ्या बकवास गोष्टी आहेत. रिक्षेवाला हिंदी मराठीचाही प्रेम करते, हिंदीचा प्रेम करते, गुजरातीचा प्रेम करते, और हमरा भोजपुरी का भी प्यार करता है रिक्शे वाला. हर भाषा को अपना बोलता है रिक्शे वाला. क्योंकि जे प्रवासी रिक्षात बसतो तो रिक्षेवाल्यासाठी देवा समान असतो. त्याच्या पैशावर त्याची पोट चालते, लेकराचं शिक्षण चालतंय. आणि ज्याला आम्ही देवा समान प्रवाशाला मानतो, त्या प्रवाशाच्या मतानुसार आम्ही चालतो. ते राज ठाकरेच्या मतानुसार चालण्याचं काय कारण? अमित ठाकरेंनी जे स्टेटमेंट दिलंय की म्हणजे जर अमराठी आणि मराठी रिक्षा चालकांमध्ये वाद झाला तर आम्ही त्याच्यामध्ये उतरू आणि मारझोडीची कुठेतरी भाषा वापरली गेली आहे, तर इथून कुठेतरी समाजामध्ये विषमता आणखी वाढेल. तर यासाठी तुम्ही काय सांगाल की मराठी बांधवांनी पण कसं सावध राहिलं पाहिजे? कुठेतरी नाही, मारूच म्हणलाय तो राज ठाकरेंचा पोरगा. मारूच म्हणलाय, मारूच म्हणलाय. पण समाज माध्यमावरती पण याच्या म्हणजे खूप मोठ्या चर्चा सुरू आहेत, तर इथून विषमता आणखी वाढेल. त्यामुळे मराठी बांधवांनी पण कुठेतरी भान राखलं पाहिजे किंवा सावध राहिलं पाहिजे की आणखी विषमता वाढू नये. बघा, आंबेडकरी विचाराचा माणूस, संविधानवादी विचाराचा माणूस, वंचितांच्या हिताहितकारी माणूस हा कधीही सुद्धा कुणावर अशा प्रकारच्या ज्या बाष्कळ गोष्टी त्याच्यावर कोणी कुणाला जाऊन मारणार नाही. ही काही टोल टन 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 टोल 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 टन 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 टोल 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 करून ही काही टार्गेट जी पोरं असतात ही हे सगळं करायला पाहतील. परंतु त्यातले त्यात जी मुलं, काल 11 मुलं जशी अटक झाली, त्याच्यात राज ठाकरेच्या पोराचं नाव आहे का एफआयआर मध्ये? राज ठाकरेचं स्वतःचं नाव आहे का? स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. या गोष्टी चालू शकत नाही. जसं ते अटक झाले 11, तसे आणखीन 1100 अटक व्हायला वेळ लागणार नाही. कायदा मोठा आहे, कायद्याच्या पुढे कोर्टाच्या पुढे कोणाचं चालत नाही. मराठा आरक्षणाचं हे लक्षात ठेवा की सरकारने एकत्रितपणे कायदा केला होता. जयश्री पाटीलने एकटीने सुप्रीम कोर्टामध्ये तो कायदा रद्द करण्यासाठी याचिका केली. जयश्री पाटीलच्या बाजूने निर्णय झाला. कारण लक्षात ठेवा, जे समतेच्या बाजूनं, जे बंधुत्वाच्या बाजूनं, जे बौद्ध विचारानं, जे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, जे संविधानाच्या विचारानं वागतील, वाढतील, ते पुढे जातील आणि तेच विचार टिकतील. कारण कामगारांचे नेते माननीय दत्तोपंत ठेंगडी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी प्रताप सरनाईकांचं आणि राज ठाकरेचं युद्ध आहे. आणि त्या युद्धामध्ये म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्या सोबत आमचा कष्टकरी. त्याच्यामुळे जीत तो बाबासाहेब आंबेडकर के संविधान की होगी, हार होगी प्रताप सरनाईकी और हार होगी राज ठाकरे. धन्यवाद सर. तर सरांनी आपल्याला सांगितलं आहे एक समतेचं आवाहन केलेलं आहे. आपणही सगळ्यांनी संयमाने घेऊयात, कारण आपले बांधव जे आहेत रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक ते काय फार शिक्षित वर्गातून आलेले नाहीयेत. ते अगदीच लगेच भाषा शिकतील आणि अस्खलितपणे मराठी बोलायला लागतील असं तर शक्य नाही, हे आपल्यालाही कळतंय. पण जर मराठी वाढवायचीच असेल तर त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करूयात. आपण मराठी बोलूयात आणि मग त्या उत्तराची अपेक्षा करूयात. तर सध्या मी या पॉडकास्टमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात एका नव्या व्यक्तिमत्वासह. खूप खूप धन्यवाद. बघत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.